मित्रांनो, या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। यामध्ये आपण संच या प्रकरणातील संचावरील क्रिया हा पुढचा भाग अभ्यासणार आहोत। त्याच्यामध्ये पहिला भाग आहे दोन संचांचा छेद। आता दोन संचांचा छेद म्हणजे दोन संचांचा छेद संच कशाला म्हणायचं ते आपल्याला पाहायचं आहे। दिलेल्या संचातील केवळ सामायिक घटकांचा जो संच असतो त्या संचाला त्या दिलेल्या संचांचा छेद संच म्हणतात। समजा आपल्याला ए हा एक संच दिला, ए या संचामध्ये 1 2 3 4 हे 4 घटक आहेत। दुसरा बी हा संच दिला आहे, त्या संचामध्ये 3 4 5 6 7 हे 5 घटक आहेत आणि म्हणून या दोन संचांचा छेद संच ए इंटरसेक्शन बी, ए आणि बी या दोन संचांचा छेद संच चिन्हामध्ये ए छेद बी असा लिहितात। बरोबर आहे। या दोघांमध्ये सामायिक असलेले हे दोन घटक आहेत म्हणून हा झाला या दोन संचांचा छेद संच। आता हा छेद संच ए इंटरसेक्शन बी, ए छेद बी वाचायचंय कसं, ए छेद बी, ए इंटरसेक्शन बी। हा संच आपल्याला गुणधर्म पद्धतीत लिहायचा आहे। एक्स असा आहे की एक्स बिलॉंग्स टू ए आणि एक्स बिलॉंग्स टू बी मैरपी कंस बंद। आता हा छेद संच आपल्याला वेन आकृतीनं दाखवायचा आहे। कसा दाखवायचा आहे, हा आहे बी संच, हा आहे ए संच। ए दोघांमध्ये सामायिक असलेले घटक हे दोन आहेत। इथं येईल 1, या ठिकाणी येईल 2, त्यानंतर या ठिकाणी 5 6 आणि 7। बघा पहिल्या ए या संचामध्ये 1 2 3 4 हे 4 घटक आहेत। दुसऱ्या बी या संचामध्ये 3 4 5 6 7 हे 5 घटक आहेत। दोघांमध्ये सामायिक असलेले घटक 3 आणि 4 आहेत आणि म्हणून दोन संचांचा छेद वेन आकृतीने आपल्याला असा दाखवता येतो। आता या छेद संचाचे गुणधर्म आपल्याला अभ्यासायचे। या छेद संचाचे गुणधर्म कसे आहेत गुणधर्म, या छेद संचाचा पहिला गुणधर्म आहे ए छेद बी बरोबर असतो बी छेद ए। दुसरा गुणधर्म आहे जर ए छेद बी, जर ए छेद बी बरोबर बी तर बी उपसंच असतो एचा। हा दुसरा गुणधर्म। तिसरा गुणधर्म आहे जर ए उपसंच बी तर ए इंटरसेक्शन बी बरोबर आहे ए। त्यानंतर चौथा गुणधर्म आहे ए इंटरसेक्शन बी उपसंच ए आणि ए इंटरसेक्शन बी उपसंच बी। त्यानंतर पाचवा गुणधर्म आहे ए इंटरसेक्शन ए डॅश बरोबर असतो फाय। सहावा गुणधर्म आहे ए इंटरसेक्शन ए बरोबर असतो ए आणि सातवा गुणधर्म आहे ए इंटरसेक्शन फाय बरोबर असतो फाय। तर हे 7 गुणधर्म या छेद संचाचे आहेत। त्यानंतर आता विभिन्न संच कशाला म्हणायचे ते आपल्याला अभ्यासायचे। विभिन्न संच कशाला म्हणायचे ते आपल्याला अभ्यासायचे। जर दिलेल्या संचामध्ये एकही घटक सामायिक नसेल तर त्या संचांना विभिन्न संच म्हणतात। संच 2 दिले असतील, 3 संच दिले असतील, या 3 संचामध्ये एकही घटक सामायिक नसेल तर त्या संचांना विभिन्न संच म्हणतात। समजा ए हा एक संच आहे, त्याच्यामध्ये 1 3 5 हे 3 घटक आहेत। बी हा दुसरा संच आहे, त्याच्यामध्ये 2 4 6 हे घटक आहेत। या दोघांमध्ये एकही घटक सामायिक नाही
म्हणून संच ए व संच बी हे विभिन्न संच आहेत. हेच व्यंचित्रान जर दाखवायचे म्हटलं तर आपल्याला हा संच बी घ्यावा लागेल, हा ए घ्यावा लागेल. 1 3 5 2 4 6 असे दोन्हीही संच वेगवेगळे दाखवावे लागतील. तर या दोन्ही संचामध्ये एकही घटक सामायिक नाही, या दोन्ही संचामध्ये एकही घटक सामायिक नाही आणि म्हणून संच ए व बी हे विभिन्न संच आहेत. त्यानंतर दोन संचांचा संयोग संच. आता दोन संचांचा संयोग संच कशाला म्हणायचं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. दोन संचांचा संयोग, जर दिलेल्या संचातील सर्व घटकांचा मिळून जो एक मोठा संच तयार होतो त्या संचाला त्या दिलेल्या संचांचा संयोग संच म्हणतात. दिलेल्या संचातील सर्व घटकांचा मिळून जो एक नवीन संच तयार होतो त्या संचाला त्या दिलेल्या संचांचा संयोग संच म्हणतात. समजा ए हा संच दिला आपल्याला, ए या संचामध्ये 1 2 3 4 हे 4 घटक आहेत. दुसरा बी हा संच दिला, बी या संचामध्ये 3 4 5 6 7 हे 5 घटक आहेत. आणि म्हणून ए आणि बी या संचाचा संयोग संच चिन्हामध्ये असा दाखवतात. ए संयोग बी, ए युनियन बी. ए आणि बी या दोन संचांचा संयोग चिन्हामध्ये ए संयोग बी असा लिहितात. आणि म्हणून 1 2 3 4 5 6 7 हा झाला या दिलेल्या दोन्ही संचांचा संयोग संच. आता ए युनियन बी संयोग संच गुणधर्म पद्धतीने असा लिहितात. एक्स ए युनियन बी बरोबर आहे मैरपी कंसात एक्स असा आहे की एक्स बिलॉंग्स टू ए किंवा एक्स बिलॉंग्स टू बी मैरपी कंस बंद. छेद संच दाखवताना या ठिकाणी आणि शब्द आहे आणि संयोग संच दाखवत असताना गुणधर्म पद्धतीने दाखवत असताना या ठिकाणी क्यू हा संच आहे. तर गुणधर्म पद्धतीने आपल्याला संयोग संच असा लिहिता येतो. आता संयोग संच वेन आकृतीने आपल्याला असा दाखवता येतो. हा आहे ए संच, हा आहे बी संच. या दोघांमध्ये 3 आणि 4 हे घटक आहेत. इकडं 1 2, इकडं 5 6 7. तर संयोग संच म्हटलं की हे पूर्ण संच आले. संच ए मधले सगळे घटक, संच बी मधले सगळे घटक आणि जे घटक दोघांमध्ये सामायिक आहे ते लिहिताना शिंगल लिहायचे. हे पहा या ठिकाणी 3 एकदाच घेतलंय आणि 4 सुद्धा एकदाच घेतलेला आहे. आणि म्हणून दिलेल्या संचातील केवळ सामायिक घटकांचा जो संच असतो त्या संचाला दिलेल्या संचांचा संयोग संच म्हणायचंय. संयोग संच गुणधर्म पद्धतीने या असा लिहितात, संयोग संच वेन आकृतीने असा दाखवतात. आता आपल्याला संयोग संचाचे गुणधर्म अभ्यासायचे. तर छेद संचाप्रमाणे संयोग संचाचे गुणधर्म आहेत. त्याच्यामध्ये पहिला गुणधर्म आहे, हे पहा संयोग संचाचे गुणधर्म. त्याच्यामध्ये पहिला गुणधर्म आहे ए युनियन बी बरोबर असतो बी युनियन ए. दुसरा गुणधर्म आहे जर ए उपसंच बी तर ए युनियन बी बरोबर असतो बी. तिसरा गुणधर्म आहे ए उपसंच ए युनियन बी तर बी उपसंच असतो ए युनियन बी चा. चौथा आहे ए युनियन ए डॅश बरोबर असतो ए युनियन ए डॅश बरोबर असतो यू. पाचवा आहे ए युनियन ए बरोबर असतो ए. आणि सहावा आहे ए युनियन फाय बरोबर असतो ए. तर हे एकूण 6 संयोग संचाचे गुणधर्म आहेत. त्यानंतर संचातील घटकांची संख्या. पुढचा मुद्दा याच्यातलाच याच भागातला पुढचा मुद्दा आहे संचातील घटकांची संख्या. समजा ए हा संच आहे, ए या संचामध्ये 1 2 3 4 हे घटक आहेत.
बी या संचामध्ये 3 4 5 6 7 हे घटक आहेत आणि म्हणून ए या संचातील घटकांची संख्या n ऑफ ए न दाखवतात. बी या संचातील घटकांची संख्या n ऑफ बी न दाखवतात. ए या संचामध्ये 4 घटक आहेत, बी या संचामध्ये 5 घटक आहेत. म्हणजे संचातील घटकांची संख्या आपल्याला अशा प्रकारे लिहिता येते n ऑफ ए. याचा अर्थ ए या संचातील घटकांची संख्या किती आहे 4. इथे बघा 1 2 3 4. बी या संचातील घटकांची संख्या किती आहे 5. 1 2 3 4 5. त्यानंतर ह्या दोन संचांचा संयोग संच आपण घेऊ. ए युनियन बी बरोबर आहे मैरेट कंसामध्ये 1 2 3 4 5 6 7 आणि म्हणून या दोन संचांच्या संयोग संचातील घटकांची संख्या ए युनियन बी बरोबर आहे 7. 1 2 3 4 5 6 7. आता या दोन संचांचा छेद संच घेऊ. या दोन संचाच्या छेद संचामध्ये 2 घटक आहेत 3, 4 आणि म्हणून n ऑफ ए इंटरसेक्शन बी बरोबर आहे 2. नीट लक्ष द्या. संचातील घटकांची संख्या ए या संचामध्ये किती घटक आहेत 4 म्हणून n ऑफ ए बरोबर 4. बी या संचामध्ये 5 घटक आहेत म्हणून n ऑफ बी बरोबर 5. ह्या दोन संचाचा संयोग संच घेतलाय, त्याच्या संयोग संचात किती घटक आहेत 7 म्हणून n ऑफ ए युनियन बी बरोबर 7. त्यानंतर त्या दोन संचांचा आपण छेद संच घेतला, किती घटक आहेत 2 म्हणून n ऑफ ए छेद बी किंवा ए इंटरसेक्शन बी बरोबर 2. आणि मग आता याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर n ऑफ ए, n ऑफ बी, ए युनियन बी, n ऑफ ए इंटरसेक्शन बी, n ऑफ ए युनियन बी या चौघावरून आपल्याला एक सूत्र मांडता येतंय. ते असं n ऑफ ए युनियन बी बरोबर असतो n ऑफ ए अधिक n ऑफ बी वजा n ऑफ ए इंटरसेक्शन बी. n ऑफ ए, n ऑफ बी, n ऑफ ए युनियन बी, n ऑफ ए इंटरसेक्शन बी या चौघावरून आपल्याला हे सूत्र मांडता येतंय. सूत्र महत्वाचं आहे, याच्यावर आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. n ऑफ ए युनियन बी बरोबर आहे n ऑफ ए अधिक n ऑफ बी वजा n ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी हे असं सूत्र आहे आणि या सूत्रावर आपल्याला आता उदाहरणं सोडवायची आहेत.